Good morning, friends. Myself, Dr. Ellen Ghatge, Head Department of Business Economics. Today, we are going to discuss the AM Khushro Committee report in Marathi. Before that, I want to give you two most important instructions that all the students of TYBCom should note that in the month of November 3rd week, we are going to arrange the internal examination as well as semester end examination. And for internal examination, you want to appear for MCQ test, which is most important for you, and for that purpose you prepare yourselves and prepare MCQ questions. And in the next week I will give you guidelines regarding the MCQ questions, how it should be asked for you in respect of cooperative development paper. लक्षात आलं सर्वांच्या? नोव्हेंबरच्या 3rd वीक मध्ये म्हणजे दिवाळी झाल्यानंतर लगेच आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाची जी 40 मार्काच्या परीक्षा आहेत त्यामध्ये पूर्वी आपण असाइनमेंट घेत होतो, MCQ टेस्ट घेत होतो. आता त्या MCQ टेस्ट आणि बुक रिव्ह्यू या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटी नोव्हेंबरच्या 3rd वीक मध्ये घेतल्या जातील. त्यामुळे आपण आता अभ्यासाला सुरुवात करणं आणि whichever syllabus has been provided by me to you must have to collect the syllabus at first, and secondly whichever syllabus we have completed you may have to prepare MCQ multiple choice questions within the syllabus which we have completed. I feel that up to first week of November we will complete the syllabus, and later on if possible face to face information should be given after Diwali vacation, and if possible government has given permission from this 1st November we will conduct the lectures in a college, isn't it? That's why you prepare yourself. And one thing is clear that yet for my paper 50, 60, 70 students present for each and every video lecture, and that's why your attendance should be increased. Otherwise, though the paper of cooperative development is easy to understand but very hard to pass, and you have obtained sufficient marks or you have obtained good marks in FY and SY, in this corona situation you will come down your percentage. That's why be aware about your study and aware about the examination which should be conducted in the month of 3rd week of November 2020, isn't it? Now we are discuss the remaining part of Khushro Committee report in Marathi. यापूर्वी आपण AM खुशरो कमिटीच्या शिफारशींचा आढावा घेत होतो आणि हे पाहत असताना इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये मी तुम्हाला खुशरो कमिटी कशासाठी नियुक्त केलेली होती, प्रामुख्याने कृषी पतपुरवठ्याच्या क्षेत्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याचा रोल जो आहे तो रोल अधिक सहभागी चांगल्या पद्धतीने राहावा या दृष्टिकोनातून खुशरो कमिटीची नियुक्ती केलेली होती. 1986 मध्ये ही कमिटी नियुक्त करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल जो आहे तो 89 मध्ये सादर केला आणि या अहवालामध्ये भारतातील सहकारी पतपुरवठ्याचा अभ्यास करून काही महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. म्हणजे भारतातील सहकारी पतपुरवठ्याची पाहणी केली आणि या पाहणीतून तिला जे निष्कर्ष आले त्या निष्कर्षावर आधारित काही शिफारशी केलेल्या आहेत. आता आपण 4 दिवसापूर्वी हे अभ्यासलेलं आहे म्हणून पुन्हा मी थोडंसं रिव्हिजन घेतोय. पहिली शिफारस जी केलेली आहे की प्रादेशिक ग्रामीण बँकांची पुनर्रचना करावी किंवा त्यांच्यातले दोष दूर करावेत. प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या 1975 ते 1986 पर्यंत कार्य करीत होत्या त्या प्रादेशिक ग्रामीण बँकांचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याबाबतचा जो रोल होता तो रोल व्यवस्थितपणे पार पाडला जात नव्हता. इतकंच नव्हे तर सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे तो आंतरसंबंध पुरेशा प्रमाणात विकसित झालेला नव्हता. म्हणून या बँकांचं मध्ये असणारे दोष दूर केले जावेत अशा प्रकारची शिफारस होती. दुसरी शिफारस अशी होती की डिफरन्शिएट रेट ऑफ इंटरेस्ट शुड बी चार्ज फॉर ॲग्रिकल्चर क्रेडिट. जे शेती क्षेत्राला पतपुरवठा करण्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर आकारले जावेत अशा प्रकारची शिफारस या कमिटीने केलेली होती. आता याची पार्श्वभूमी मुलांनो आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे.
की शेती क्षेत्राला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जावरच्या व्याजाचे दर कशा प्रकारे असावे. तर भारतीय शेतीमध्ये लहान शेतकरी, सीमांत शेतकरी आणि मोठे शेतकरी अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची वर्गीकरण आपल्याला दिसतं. त्यापैकी लहान आणि सीमांत म्हणजे 5 एकरपेक्षा कमी शेती असलेले शेतकरी जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असते मोठ्या शेतकऱ्यांच्या मानानं, आणि म्हणून लहान शेतकरी आणि सीमांत शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना व्यापारी बँका ठेवीवर जो व्याजदर देत होत्या त्या कालखंडामध्ये 9.5 ते 10% व्याजदर देत होत्या. त्या व्याजदरापेक्षा 1.5% ज्यादा म्हणजे 11 ते 11.5% व्याजदर आकारला जावा. 1986 शिफारस करताना समितीनं 1986-87 हे वर्ष विचारात घेतलं आणि मग यामध्ये सीमांत शेतकरी आणि लहान शेतकऱ्यासाठी 11 ते 11.5% दरानं कर्ज दिलं जावं आणि शेतीशिवाय इतर प्रकारच्या कर्जासाठी तो व्याजाचा दर जो आहे तो 15.5% असावा, अशा प्रकारची शिफारस केलेली होती. आता या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी करण्यामागे महत्वाचा उद्देश असा, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची शेती जी आहे ती विकसित व्हावी आणि छोटे शेतकरी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी. आणि छोट्या शेतकऱ्यांचं प्रमाण आपल्या देशामध्ये 70%हून अधिक आहे. छोटे शेतकरी, एकूण शेतकऱ्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांचं प्रमाण 70%हून अधिक आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय शेती क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची एक महत्वपूर्ण शिफारस या समितीने केलेली आपल्याला दिसून येते. पुढची जी शिफारस आहे, अखिल भारतीय सहकारी संस्थेची सहकारी बँकेची स्थापना, एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया. आता भारतामध्ये सहकारी पतपुरवठ्याची रचना त्रिस्तरीय आहे. त्यामध्ये राज्यस्तर, जिल्हा स्तर आणि प्राथमिक स्तर. प्राथमिक स्तरामध्ये खेड, बरोबर आहे. आणि एकूण राष्ट्रीय स्तरावर सहकारी चळवळीचा विकासाचा आढावा घेतला असता, सहकारी पतपुरवठ्याचा आढावा घेतला असता, इथं AM खुसरो कमिटीला असं जाणवलं की प्रत्येक घटक राज्यामध्ये सहकारी पतपुरवठ्याचं स्वरूप वेगवेगळं आहे. जे महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याच्या बाबतीमध्ये बँका ज्या पद्धतीनं कार्य करतात तशा प्रकारचं कार्य आसाममध्ये नाही, बिहारमध्ये नाही, वेस्ट बेंगॉलमध्ये नाही, पूर्वेकडील राज्यामध्ये नाही. आणि मग सहकारी चळवळीचा विकास ठराविक घटक राज्यामध्ये आणि ठराविक घटक राज्यातील ठराविक शेतकऱ्यांना जर होत असेल तर राष्ट्रीय स्तरावर सहकारी चळवळीचा विकास होऊ शकणार नाही. आणि म्हणून राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांचे प्रश्न जे असतील, वित्तपुरवठ्याचा प्रश्न महत्वाचा जो असेल तो वित्तपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरच्या सहकारी बँकेची गरज आहे की जी बँक देशातल्या सर्व घटक राज्यामध्ये सहकारी पतपुरवठ्याचा विस्तार घडवून आणू शकेल, सहकारी पतपुरवठा संस्थांचा विस्तार घडवून आणू शकेल. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षामध्ये सुद्धा आजही आपल्याकडं आसाम, बिहार, ओरिसा, वेस्ट बेंगॉल इथं सहकारी पतपुरवठा चळवळ विकसित झालेली नाही. आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सहकारी बँकांचा लाभ हजारो लाखो शेतकऱ्यांना होतोय तशा प्रकारचा लाभ आजही या देशातल्या काही घटक राज्यामध्ये होत नसलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरच्या सहकारी बँकेच्या स्थापनेची शिफारस AM खुसरो कमिटीने केलेली आपल्याला दिसून येते. अत्यंत महत्वपूर्ण शिफारस असलेली आपल्याला दिसून येईल. नाबार्डच्या धर्तीवर या बँकेनं काम करावं, पण नाबार्डकडे जबाबदारी जी सोपवली ती प्रामुख्यानं सहकारी संस्थांचं व्यवस्थापन आणि सहकारी संस्थांसमोरच्या समस्या सोडवण्यात. आता सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचं कामकाज पाहत असताना पतपुरवठा हा अत्यंत महत्वाचा घटक असतो आणि पतपुरवठा झाल्याशिवाय इतर प्रकारच्या सहकारी संस्थांचा विकास विशेषतः आसाम, बिहार, ओरिसा, वेस्ट बेंगॉल आणि इतर घटक राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात होऊ शकणार नाही असं वाटल्यामुळं अशा प्रकारच्या बँकेच्या स्थापनेची शिफारस या बँकेने केलेली होती. पुढचा एक भाग महत्वाचा जो आहे तो म्हणजे मूलभूत भारताच्या आर्थिक विकासासाठी एस्टॅब्लिशमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्र महत्वाचं आहे आणि शेती क्षेत्राचा विकास हा अर्थव्यवस्थेच्या विकासाचा एक प्राण आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं शेती क्षेत्राच्या विकासासाठी आजही भारतातल्या लाखो खेड्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीजचा अभाव आहे. आज जे कृषी विधेयक आता नुकतंच मान्य झालेलं आहे, केंद्र सरकारने केलेलं आहे, त्याच्या संदर्भातलं मॅटर जे काय आज वर्तमानपत्रामध्ये पब्लिश होत आहे त्या वेगवेगळ्या आर्टिकल मधून आपल्याला काय जाणवतं, ई नाम पर्यंत आपण आलो. म्हणजे आपण शेतमालाचे बाजारभाव हे आपण ऑनलाईन बघायला लागलो आणि ऑनलाईन माहितीच्या आधारे आपल्याला शेतमालाची पाठवणूक वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये शेतमाल पाठवणं हे आपल्याला शक्य. पण इथं परिस्थिती काय आहे, किती खेड्यामध्ये या
ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुविधांची माहिती शेतकऱ्यापर्यंत जाते, पुरवली जाते. आणि या बाबतीमध्ये हा एक अत्यंत अलीकडचा भाग मी सांगितला. याशिवाय जेव्हा शेतीमध्ये शेतमाल पिकवला जातो तो विक्रीसाठी ज्यावेळी शहरात आणला जातो त्यावेळी तो ज्या खेड्यातून येत असतो त्या खेड्यामध्ये रस्ते पुरेशा प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि त्याचबरोबर वाहतुकीची साधनं पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसलेली लाखो खेडी आपल्याकडे आहेत. स्टोरेज फॅसिलिटी आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नाही. आणि अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी पहिल्यांदा पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. जसं एखाद्या उद्योगधंदा निर्माण करत असताना आपल्याला उद्योजकाला पहिल्यांदा जागा शोधावी लागते, भांडवल जमा करावं लागतं, कच्चा माल जो लागतो तो विचारात घ्यावा लागतो, वाहतुकीच्या सुविधा काय आहेत त्या विचारात घ्याव्या लागतात, कामगार वर्ग चांगला कसा मिळेल हे विचारात घ्यावं लागतं. आणि ह्या सुविधा जशा उद्योगाला महत्त्वाच्या मानल्या जातात तसं सहकारी चळवळीच्या विकासासाठी मूलभूत अशा प्रकारच्या सुविधा ग्रामीण भागामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या स्थापनेची मागणी या शिफारशीद्वारे AM खुसरो कमिटीने केलेली दिसून येते. आणि पुढचा भाग जो आहे तो म्हणजे पीक विमा योजना. पीक विमा योजना म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ क्रॉप इन्शुरन्स स्कीम. पीक विमा योजना याचा अर्थ शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे, मान्सूनवर अवलंबून आहे. आणि निसर्ग हा लहरी आहे. निसर्गाचा कोप हा आपल्याला कधीही भाकीत करता येत नाही आपल्याला. म्हणजे प्रतिवर्षी आपल्याला असं जाणवतं महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये महापूर आलेला असतो, पिकांचं नुकसान झालेलं असतं. अगदी तुम्ही पेपर वाचत असाल तर आता सुद्धा आपल्या लक्षात येईल खरीपाची अनेक पिकं जी आहेत, अनेक जिल्ह्यातली पिकं जी आहेत, मग तो मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल, अशा पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं नुकसान ज्यावेळी होतं त्यावेळी शेतकऱ्याला ते नुकसान सहन करता येत नाही. आणि ती सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी पीक विमा योजना आपल्याकडे सुरू करण्यात आली. पण त्या विमा योजनेमध्ये शेतकऱ्याला जो काही लाभ मिळतोय तो सार्वत्रिक स्वरूपाचा नाही. विशेषतः आपल्याला असं जाणवतंय की 15 घटक राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामधल्या लाखो शेतकऱ्यांना फायदा होतोय. पण उरलेल्या 13 घटक राज्यामध्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये काय अवस्था असेल. विशेषतः आपल्याला असं म्हणता येईल आपल्याला की मी आता सांगितल्याप्रमाणे आसाम, बिहार, ओरिसा, वेस्ट बेंगॉल यासारख्या घटक राज्यामध्ये आजही या पीक विमा योजनेचा लाभ होत नाही. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं वास्तव असं आहे, अगदी महाराष्ट्रासारख्या घटक राज्यामध्ये सुद्धा पीक विमा योजनेची कार्यवाही ज्या पद्धतीनं केली जाते ते जर आपण बघितलं तर फार विदारक चित्र आहे. शेतकऱ्याचं 1 लाख रुपयाचं नुकसान झालं की त्याला 10,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. आणि त्याचा इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स नसल्यामुळं साहजिकच अशा प्रकारचे पुरेशा प्रमाणात त्याला निधी मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय हा वर्षानुवर्षे तोट्यात किंबहुना हलाखीत शेतकरी जीवन जगत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या पीक विमा योजनेमध्ये जी काही सुविधा 1985 पासून आपण करायला लागलो, मग ते अन्नधान्याच्या बाबतीत असेल, तेलबियांच्या बाबतीत असेल, डाळींच्या बाबतीत असेल, ह्या बाबतीमध्ये ज्या कमर्शियल बँका असतील, सहकारी बँका असतील किंवा इतर राष्ट्रीयकृत व्यापारी बँका असतील, विमा कंपनी असतील, त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारीचं पुनर्रचना करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण शिफारस AM खुसरो कमिटीने केलेली दिसून येते. पुढची जी शिफारस आहे ती म्हणजे रिकव्हरी ऑफ लोन म्हणजे थकबाकीची वसुली. हा आपल्याकडं सहकारी चळवळ, सहकारी पतपुरवठा संस्था, सहकारी बँक व्यवसाय स्थापन झाल्यापासून आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असलेला दिसून येईल की याचं मूळ कशात आहे तर शेती व्यवसायाच्या स्वरूपामध्ये. शेतकऱ्यांना जे बँकेकडून सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलेलं असतं ते वेळेवर परत नाही केलं तर थकबाकीचा प्रश्न निर्माण होतो. आणि थकबाकी वाढत गेली की कर्जाचा डोंगर वाढतो. आणि कर्ज वाढलं की मग आपण म्हणतो शेतकरी आत्महत्या करतोय कारण शेतकऱ्यापुढचे प्रश्न. आता हा प्रश्न जो आहे तो गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि म्हणून थकबाकीची वसुली करण्याच्या संदर्भामध्ये जसं शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती किंवा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला हे कर्ज वेळेवर परत करता येत नाही हे जितकं खरं आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये ज्या बँकेनं, सहकारी बँकेनं, ज्या पतसंस्थेनं शेतकऱ्याला कर्ज दिलेले असतात ती कर्ज अगदी अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा शेतकरी वेळेवर परत करत नाहीत हे वास्तव आहे. म्हणूनच 30% कर्जही थकबाकीत आहे. म्हणजे 30% थकबाकीचं प्रमाण असणं हे महाराष्ट्रासारख्या घटक राज्याला सुद्धा भूषणावं नाही. आजही राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या थकबाकीचं प्रमाण सुमारे 20% ते 22%. आणि हे ज्या चांगल्या चाललेल्या 10-12 बँका आहेत आपल्याकडे 34 पैकी
त्या बँकामध्ये सुद्धा हे प्रमाण जर एवढं असेल, अगदी अपवादात्मक बँक म्हणजे आपली असेल की जिथं थकबाकीचे वसुलीचं प्रमाण अत्यल्प आहे, कारण इथं थकबाकीची वसुली करण्यासाठी किंवा कर्जाची वसुली करण्यासाठी बँक आणि बँकेचे कर्मचारी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. अशी एखादीच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आयडल म्हणून आपल्याला समाजामध्ये दिसून येते. पण महाराष्ट्रातील आणि देशातील इतर सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, पॅक्स असतील किंवा राज्य सहकारी बँका असतील, त्यांची कर्जाची वसुली करण्याची पद्धती ही अत्यंत विदारक चित्र आहे. आणि जर आपल्याला सहकारी चळवळीची पुनर्रचना करायची असेल किंवा सहकार टिकवायचा असेल, सहकारी चळवळ बळकट करायची असेल, सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीचं जीवनमान अधिक सुखी आणि समृद्धी करायचं असेल, तर आपल्याला हे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली जी आहे ती वसुली वेळेवर करणं गरजेचं आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची शिफारस एम खुशरो कमिटीने केलेली होती. आणि पुढचे शेवटची एक शिफारस अशी आहे की ऑप्टिमम बँकिंग फॅसिलिटीज फॉर रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे सेवा क्षेत्रीय दृष्टिकोन विचारात घेऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणामध्ये सहकारी बँक व्यवसाय विकसित झाला पाहिजे किंवा वाजवी प्रमाणात बँकिंग सुविधा या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत, ग्रामीण भागातील लोकांना मिळाल्या पाहिजेत. आजही मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो सहकाराच्या बाबतीमध्ये अत्यंत प्रगत घटक राज्य आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यातली काही गावं बघा, सातारा तालुक्यातील काही गावं आजूबाजूची बघा, म्हणजे अगदी जवळचं अगदी शेंद्रे गावात जाऊन सर्वे केला आपण जाणवेल, किंवा इकडं आपण सातारा रोडला जाऊन काही गावं बघा, तर इथं काही गावामध्ये आजही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. म्हणजे महाविद्यालयातला अर्थशास्त्र विभाग जो आहे दरवर्षी एक खेड्यामध्ये सर्वेक्षण घेतो आणि सर्वेक्षणातून जे शेती कर्ज पुरवठा असेल, शेतीविषयक प्रश्न असतील, त्या प्रश्नाचा रिपोर्ट आपण दरवर्षी तयार करतोय. आणि यातून आपल्याला मला जे अनुभव आलेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे आपल्या महाविद्यालयामार्फत टीवायचे विद्यार्थी अशा प्रकारचं सर्वेक्षण करून जी माहिती आणतात, त्या माहितीचा मथितार्थ एवढाच मी तुमच्या समोर आता ठेवतोय की आजही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणामध्ये बँकिंग सुविधा दिल्या जात नाहीत, नंबर 1. नंबर 2, ज्या बँकिंग सुविधा दिल्या जातात किंवा जी कर्ज दिली जातात त्याचं युटिलायझेशन योग्य करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जात नाही. तुम्ही मुलं जी शेतकऱ्यांची मुलं आहात, आपण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये घेतलेलं कर्ज आणि त्याचं केलेला वापर या संदर्भामध्ये प्रबोधन पुरेशा प्रमाणात करणं गरजेचं आहे, पण ते केलं जात नाही. त्यामुळं आज ही गरज आहे खऱ्या अर्थानं की सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत आल्याच पाहिजेत, पण आपल्याला ज्या योजनेतून फायदा होतोय किंवा ज्या बँकिंग सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत त्या सुविधांचा चांगल्या पद्धतीने लाभ घेऊन आपला विकास करणं किंवा ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याच्या कामी सहकाराची भूमिका जी आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची असणं गरजेचं आहे. मित्रांनो, एम खुशरो कमिटीची ही शिफारस अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे पुरेशा प्रमाणात बँका उघडल्यानंतर विकास होतो असं नाही, पण बँकामध्ये काय काय सुविधा दिल्या जातात हेही शेतकऱ्याला माहित पाहिजे. ज्या सुविधा मिळतात त्या सुविधाबरोबर काही बंधनं असतात, काही जबाबदारी येतात, हेही माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे पुरेशा प्रमाणात बँकिंग सुविधा मिळाल्या की ग्रामीण विकास होतो असं नाही. पुरेशा प्रमाणात बँकिंग सुविधा मिळाल्या त्याच प्रमाणात समाजामध्ये, शेतकऱ्यामध्ये, सभासदामध्ये जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. असं जर झालं तर सहकार टिकून राहतो. या अनुषंगानं एम खुशरो कमिटीची ही सर्व शिफारस महत्त्वाची मानली जाते. एकूणच आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की कृषी पतपुरवठा हा कृषी विकासाचा पाया आहे. कृषी विकास हा संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाचा पाया आहे आणि शेती विकासामध्ये सहकारी बँक व्यवसायाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. सहकारी बँक व्यवसाय आणि इतर बँका यांच्या संयुक्त प्रयत्नातून कृषी क्षेत्राच्या वित्तपुरवठ्याच्या गरजा पूर्ण करून शेती क्षेत्राचा आणि पर्यायाने ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये एम खुशरो कमिटीनं या ज्या शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशी आजही अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण या पतपुरवठ्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतीचं पुनर्जीवन होणार नाही आणि ते व्हावं या दृष्टिकोनातून एम खुशरो कमिटीच्या शिफारशी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. आता अशाच प्रकारच्या शिफारशी पॅक्सच्या संदर्भात एका पर्टिक्युलर संस्थेच्या संदर्भामध्ये ए वैद्यनाथन समितीनं केलेल्या आहेत. म्हणजे ती समिती ही पतपुरवठ्याच्या संदर्भामध्ये, ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे शिफारस करणारी कमिटी मानली जाते. आणि या कमिटीच्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी आपण आता नंतरच्या तासाला घेणार आहोत. तर एम खुशरो कमिटीच्या शिफारशीच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढं विवेचन जे आहे ते विवेचन आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये आपण एम खुशरो कमिटी कशासाठी नियुक्त करण्यात आली होती, केव्हा नियुक्त करण्यात आलेली होती, तिनं अहवाल कधी सादर केला, 2 वेगवेगळ्या प्रकारच्या व्याजदराची शिफारस कुणी केली
अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण तयार करणं गरजेचं आहे आणि तसं जर केलं तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकेल. उरलेला भाग आपण नंतर घेऊ.